नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गोलमेज परिषदा हा टॉपिक बघणार आहोत। एसएससी, रेल्वे व इतर केंद्रीय परीक्षांसाठी इतिहासामधील हा महत्त्वाचा टॉपिक आहे। तर गोलमेज परिषदामधील परीक्षेच्या दृष्टीने जे ऑब्जेक्टिव्ह किंवा एमसीक्यू प्रश्न येतात त्याचीच आपण माहिती घेणार आहोत। तर बघा, गोलमेज परिषदा का झाल्या होत्या, म्हणजे त्यांचं आयोजन का केलं होतं, जे भारताचं संविधान तयार करण्यासाठी किंवा भारतात अजून काही सुधारणा देण्यासाठी जे इंग्लंडचे पंतप्रधान होते रॅमसे मॅकडोनाल्ड व भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी एक राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे गोलमेज परिषदांचं आयोजन करण्याचं ठरवलं होतं। तर ह्या अशा 3 परिषदा झाल्या होत्या, त्यांची सविस्तरपणे आपण माहिती घेऊया। तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला फोटोमध्ये दाखवायचं की राऊंड टेबल कॉन्फरन्स कशी होती, म्हणजे बघा, हे गोल असा टेबल असतो, त्याच्या भोवती सगळे लोक बसलेले असतात, म्हणून त्याला राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणतात, बरोबर आहे। तर याची आपण सविस्तर माहिती बघू। बघा, गोलमेज परिषदा एकूण किती झालत्या, तर एकूण 3 गोलमेज परिषदा झालत्या, एकूण 3 गोलमेज परिषदा। तर त्या गोलमेज परिषदा आयोजित कोणी केल्या होत्या, तर इंग्लंडचे पंतप्रधान मॅकडोनाल्ड म्हणजे रॅमसे मॅकडोनाल्ड, बरोबर आहे, हे महत्त्वाचे। इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते तेव्हा, तर रॅमसे मॅकडोनाल्ड, आणि तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते, तर लॉर्ड इर्विन हे भारताचे व्हाईसरॉय होते। हे 2 व्यक्ती महत्त्वाचे। तर ह्या गोलमेज परिषदा आयोजित कुठे केल्या होत्या, तर त्या होत्या लंडनला आयोजित केल्या होत्या, इंग्लंडची राजधानी लंडनला आयोजित केल्या होत्या। तर हे कशासाठी आयोजित केले होते हे तर आपल्याला माहिती आहे की भारताचं संविधान तसेच स्वतंत्र मतदारसंघ यावर चर्चा करण्यासाठी या परिषदा आयोजित केल्या होत्या। तर बघा, पहिली परिषद बघूया आपण। तर पहिली गोलमेज परिषद, तर त्या तारखा जास्त महत्त्वाच्या नाहीत आपल्याला, पहिली परिषद केव्हा आयोजित करण्यात आली, पण त्याचं वर्ष लक्षात ठेवावं लागतंच। पहिली 1930ला, दुसरी 1931, तिसरी 1932। तर पहिली गोलमेज परिषदेचे महत्त्व काय, तर पहिल्या गोलमेज परिषदेवर काँग्रेसनं बहिष्कार टाकला होता। काँग्रेसतर्फे म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे कुणीच उपस्थित नव्हतं, नेहरू नव्हते, गांधी नव्हते, पटेल नव्हते, कुणीच नव्हतं। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते, तसेच मुस्लिम लीगतर्फे जिना आणि प्रिन्स आगा खान हे उपस्थित होते। तर काँग्रेसच्या नेत्यांनी बहिष्कार केल्यामुळे ही परिषद निष्फळ ठरली, कारण मेजर स्टेक भारताचा काँग्रेसच रिप्रेझेंट करत होतं ना, जास्त प्रतिनिधित्व भारताचं काँग्रेस करत होतं, त्यामुळे ही परिषद निष्फळ ठरली, बरोबर आहे। तर दुसरी परिषद, पहिली परिषद निष्फळ ठरल्यामुळं दुसरी परिषद आयोजित करण्यात आली, ती केव्हा, दुसऱ्या वर्षी लगेच 1931ला। तर दुसऱ्या गोलमेज परिषदेला लॉर्ड आयर्विन आणि गांधीजी यांच्यामध्ये गांधी आयर्विन करारानुसार काँग्रेस मान्य झाली की परिषदेला येण्यासाठी, त्यामुळे काँग्रेसकडून एकमेव प्रतिनिधी म्हणजेच महात्मा गांधी उपस्थित होते, तसेच आंबेडकर आणि जिन्ना हे सुद्धा उपस्थित होते। दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली, म्हणजे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली, अस्पृश्य आणि मुस्लिमांसाठी। स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय, की असे मतदारसंघ ज्या ठिकाणी उमेदवार सुद्धा त्याच अस्पृश्यांचे असणार आणि मतदार पण अस्पृश्यच असणार, बरोबर का, म्हणजे तो मतदारसंघच अस्पृश्य किंवा मुस्लिम लोकांसाठी असणार, त्यामध्ये सर्वसाधारण लोक मतदान पण करू शकणार नाहीत आणि ते उमेदवारी पण देऊ शकणार नाहीत, बरोबर। तर अशा अस्पृश्य मतदारसंघांसाठी गांधीजींनी याला विरोध केला, या मागणीला, कारण देशाचे या ठिकाणी फोडावर राज्य करा या नीतीचा इंग्रजांचा प्रयत्न होता, त्यासाठी गांधीजींनी त्यांना विरोध केला। तर गांधीजींनी याला विरोध केला, त्यामुळे गांधीजींनी पुणे येथील येरवाडा कारागृहामध्ये उपोषण सुरू केले। तर ते उपोषण सोडण्यासाठी गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये करार झाला, त्याला म्हणतात पुणे करार। तर या पुणे करारामध्ये आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी मागे घेऊन राखीव मतदारसंघ मान्य केले, बरोबर आहे। त्याप्रमाणे दुसरी गोलमेज परिषद सुद्धा निष्फळ ठरली, बरोबर। त्यानंतर तिसरी, आता पुणे करार आपण डिटेलमध्ये बघू। पुणे करार कोणाकोणामध्ये झाला, पुणे करार हा झाला महात्मा गांधी आणि आंबेडकर, हे परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न। पुणे करार कोणा झाला, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर हा पुणे करार केव्हा झाला, 1932 साली झाला। दुसरी गोलमेज परिषद झाल्यानंतर हा करार झाला, पुणे करार। तर आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेतली व राखीव मतदारसंघ मान्य केले, यालाच पुणे करार किंवा येरवाडा करार किंवा गांधी आंबेडकर करार असे म्हणतात। तर गांधी आंबेडकर करार करण्यासाठी कोणी मध्यस्थी केली, तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी मध्यस्थी केली, बरोबर आहे, हे महत्त्वाचं आहे। आता तिसरी गोलमेज परिषद बघूया। तर तिसरी गोलमेज परिषद आणि शेवटची गोलमेज परिषद ही केव्हा झाली, 1932 साली। यावर सुद्धा काँग्रेसने बहिष्कार टाकला, का, तर दुसरी गोलमेज परिषद पण निष्फळ ठरली, यामुळे काँग्रेसने याच्यावर बहिष्कार टाकला। आणि बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव व्यक्ती होते की त्यांनी 3 गोलमेज परिषदांना
उपस्थिती दिली, बरोबर आहे. तर तिसऱ्या गोलमेज परिषदेत पण काही ठोस निर्णय झाला नाही. अशा प्रकारे गोलमेज परिषदा किंवा राऊंड टेबल कॉन्फरन्स हे सर्व निष्फळ ठरल्या. परंतु तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर जो काही ड्राफ्ट तयार करण्यात आला किंवा ज्या शिफारसी तयार करण्यात आल्या त्या भारत सरकारचा कायदा 1935 म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट 1935 हा ॲक्टमध्ये त्यांचा बऱ्यापैकी समाविष्ट करण्यात आला. अशा प्रकारे गोलमेज परिषदा हा टॉपिक संपलेला आहे. तर ह्यात महत्त्वाचं ठेवायचं काय की आंबेडकर तिन्ही यांना उपस्थित होते, गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते आणि त्यावेळेस पंतप्रधान कोण होतं इंग्लंडचं मॅकडोनाल्ड आणि भारताचे व्हाईसरॉय कोण होते तर लॉर्ड इर्विन होते. पुणे करार अशा गोष्टी याबद्दल महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवा. धन्यवाद.